संपन्न महाकाय वृक्ष कोलमडू लागले. पर्वत शिखरे ढासळली. निबिराच्या असंख्य काळ कक्षा पसरू लागल्या. भयकंपित धरणी माता सह्याद्रीच्या गाभाऱ्यातील रुद्र शिवाला विनवू लागली. हे त्रिनेत्रा डमरूधरा, धाव घे. पी नागपाणी, हे डमरूधरा धाव घे. कैलास पर्वतावर तेजोतप करणाऱ्या शिवशंभूच्या कानावर धरणीचा हा भयंकर आक्रोश दडाणला आणि साक्षात त्यांनी पुन्हा रण पावन झाली ही माती. पहा सुराज्य श्री शंभूंचे राज्याभिषेकास सहमती. शकल गुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत सूर्यकुल भूषण क्षत्रिय कुलावंत रणनीती धुरंधर राजनीती प्रकाशित गो ब्राह्मण प्रतिपादक सिंहासनाधीश्वर धर्मवीर धर्मरक्षणाधिपती महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज. आबासाहेबांच्या आमच्यावर लहानपणापासूनच उदात्त प्रेम. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी काळजावर कोरले ते स्वराज्य, ते सिंहासन, ती राजमुद्रा. राजकारणाच्या उंच काड्यावरून खाली पाहावं तर दिसते फक्त निळी काळी शांत दरी. आणि ती दरी जगदीश्वराची पिंडी समजून आम्ही आमच्या जीवनाचं विलोपत्र त्यावर काढलं. आबासाहेबांनी आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी निर्माण केलेले हे हिंदवी स्वराज्य, हे रयतेचं राज्य राखण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचं रक्तदान करून देऊ. पण एवढ्या महाराष्ट्रावर, या मराठी माणसावर कोणाची वक्रदृष्टी देखील फिकू देणार नाही. आई जगदंबे, हा अखंड महाराष्ट्र धर्म वाढविण्याचं आणि हे हिंदवी स्वराज्य वरधिष्णू करण्याचं सामर्थ्य या शिवपुत्र संभाजीला दे. या शिवपुत्र संभाजीला दे. या शिवपुत्र संभाजीला दे. माशाअल्लाह, बहुत खूब. क्या हुआ? ये स्वराज दिखता है कैसा, लेकिन है बड़ा खूबसूरत. बड़े बड़े पेड़, नदियां, बड़े बड़े पर्वत और इन पर्वतों के ऊपर से पानी का गिरना, ये सब देखते देखते हम कब यहाँ पहुंचे मालूम ही नहीं पड़ा. हाँ, तबीयत सुधर जाए. वाह, हमारे आरामगीर के पास इसमें का कुछ भी घंटा नहीं है. खामोश. कवि जी अकबर जी, हमारे अब्बा जान शहंशाह हिंदुस्तान औरंगजेब औरंगजेब सबसे बड़े सम्राटों के सम्राट हैं, सबसे बड़े साम्राज्य के मालिक हैं, लेकिन उनके पास ना ही ऐसी शांति, ना ही ऐसी खुशहाली, ना ही समाधान. इसलिए पूर्वजों का और अपना कर्म अच्छा होना चाहिए. जगत में जो अच्छे कर्म करते हैं वही अगले जन्म में इस महाराष्ट्र भूमि में जन्म लेते हैं. अगले जन्म की बात छोड़िए कवि जी, हम तो इसी जन्म में हमारे सर पे सरताज चढ़ाएंगे कवि जी, सरताज चढ़ाएंगे इंशाअल्लाह. लेकिन सरताज चढ़ाने के लिए सर आपके धड़ के ऊपर रहेगा कभी ना अकबर जी. मजाक ही कवि जी, आप तो खामखा गुस्सा हो रहे हैं कवि जी. हमने भी मजाक ही किया है अकबर जी. अरे भाई, हमें कुछ खिलाओगे पिलाओगे नहीं, या ऐसे ही गपशप बनाते रहोगे? जाओ जाओ, कुछ मंगाओ. जरूर जरूर. क्या मंगाऊं आपके लिए? मदिरा और उसके साथ एक नाचने गाने वाली भाई को भी लाओ. अकबर जी, यहाँ हमारे संभाजी राजे ना खुद दारू पीते हैं, ना किसी को पीने देते हैं. औरत की तो बात ही छोड़िए. लेकिन हम उनके दोस्त हैं, हम उनके मेहमान हैं. हमें किसी भी हालत में मदिरा चाहिए, मतलब चाहिए.
अगदी हृदयात ठेवत आलो. महाराष्ट्रातील एकही मावळा दारू पित नाही. आम्ही मनाने साधे भोळे दिसलो तरी आतून मात्र भक्कम आहोत ते त्यामुळे. राहिला विषय तो मित्र तो और मेहमान का. आप हमारे बहुत पुराने दोस्त हो और मेहमान भी, लेकिन हम और हमारे सैनिक मद्यपान करते नहीं तो हम आपको भी मद्यपान करने नहीं देंगे अकबर. ये हमारा हुक्म है. गुस्ताखी माफ हो राजा जी, और कुर्निसात कबूल किया जाए राजा जी. शहजादे, अहो मुद्रा कशाला? आइए आइए गले मिलते हैं. नहीं नहीं राजा जी नहीं, अब यही ठीक है. का काही शक? शक नहीं राजा जी, सच है. जिस दिन आपके अब्बाजान छत्रपति शिवाजी राजे वजीर आलम अफजल खान को गले मिलकर ही उसका पेट फाड़ दिया था, और यही पर उसकी कब्र बनाई. और उस कबर के ऊपर वर्षाला जीवापतीची सोय केली होती आमच्या आबासाहेबांनी. नहीं राजा जी नहीं, उस दिन के बाद हमारे अब्बाजान ईद मुबारक के दिन भी किसी के गले नहीं मिलते, किसी के भी गले नहीं मिलते. पूरे छत्रपति शिवाजी राजे ही याद आते हैं. पण आम्ही फक्त आबासाहेबांचे पुत्र संभाजी राजे आहोत. तो क्या हुआ हुजूर, शेर का बच्चा भी तो शेर ही होता है. गुस्ताखी माफ हो राजा जी. काही गुस्ताखी नाही. बसावे आपण. पहले आप राजा जी. कैसे बरे आना हुआ? राजा जी, हमने अब्बाजान से पूछा, हमें आदर्श साम्राज्य बनाना, इतिहास के हर पन्नों पर हमारा नाम होना चाहिए, और दुनिया ने हमें आदर्श शहंशाह कहना चाहिए. वाह, बहुत खूब, अति सुंदर. फिर अब्बाजान बोले, बेटा अकबर, अगर तुम्हें आदर्श शहंशाह बनना है तो महाराष्ट्र में जाओ और आपसे मिलने का लगा, वो तुम्हें बताएंगे कि आदर्श शहंशाह और आदर्श साम्राज्य क्या होता है. तो फिर हम यहाँ चले आए आपके पास. दिला, दोस्तीचा हात दिला. कवीजी, जी राजा जी. एक मोती कंटाण. जी राजा जी. राजा जी, आज पहली बार हमें मराठा आन बान और शान का पूरा पूरा एहसास हुआ है. हा मोती कंटाण आमच्या मैत्रीचे प्रतीक स्वीकारावे. वाह, शुक्रिया राजा जी, शुक्रिया. राजा जी, अब तो नाच गाना होना चाहिए. ये मोती कंठ लीजिए और इस नाच गाने वाली बाई को दीजिए, और जल्द से जल्द नाच गाने वाली बाई को बुलाया जाए. खामोश! यापुढे एकही शब्द बोला तर ज्याला आमच्या मैत्रीची कदर कळत नाही त्याचा इथे आदर केला जाणार नाही. या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रत्येक स्त्री आमची आई भगणीच असेल. तिचा अपमान आम्ही डोळ्याने पाहू शकत नाही, कानाने ऐकूही शकत नाही. तुमच्याशी कसले संबंध जोडण्याची आमची इच्छा नाही. तुमच्या सर्व सवलती आम्ही बंद करीत आहोत. राजा जी, शांत हो जाइए राजा जी. आताच्या आता दिल्ली गाठा. राजा जी, शांत हो जाइए. हम हमारी 1 लाख की मुगल फौज आपको बहाल करते हैं. यापेक्षा आमचे 10,000 मावळे बेहत्तर जे तुमच्या मोघल फौजांना साधले नाही ते आम्ही करून दाखविले. आमची तुमच्याशी मैत्री होती पूर्णपणे विसरून टाकली. आम्हाला तुमचे फालतूने बकवास शब्द मंजूर नाही. चालते वाईटून. राजा जी, बाहेर पोर्तुगीज व्हाईसरॉय आले आहेत आणि ते व्यापार पेठेचे अधिकार मागत आहेत. अधिकार? जी राजा. कवीजी, त्यांना म्हणावं तुम्ही ते सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे धोरण आल्या आमच्या ध्यानात. त्यांना म्हणावं मुंबई महाराष्ट्राची आणि मुंबई मराठ्यांची आहे, आणि ती महाराष्ट्रातच आणि ती मराठ्यांची राहणार असे जाऊन सांगावे त्यांचे. ते मुंबईच्या 7 बेटांवर छावणी लावणार आहे. त्यांना म्हणावं तुमच्या मालमत्तेचे सहदाम सांगा आणि काय ते रोख रक्कम घेऊन चालू पडायची. पण राजाजी, त्यांच्याशी इंग्रजी भाषेत बोलावे लागेल. कवीजी, आजपासून नियमित लागू करा. या महाराष्ट्राच्या भूमीत पाय ठेवायचा असेल तर प्रत्येकास मराठी बोलता आलेच पाहिजे. पण राजाजी, त्यांना आता काय सांगावे? कवीजी, त्यांना जाऊन म्हणा, यू जस्ट डू द बिझनेस, नॉट डू द पॉलिटिक्स. आय एम द प्रिन्स ऑफ हियर अँड यू आर द सर्वंट अँड यू लिव्ह लाईक अ सर्वंट. दिस इज माय ऑर्डर.
कविराज संभाजीराजे. बुधभूषणम ग्रंथाचे ग्रंथकार, वयाच्या 8व्या वर्षी दिल्ली दरबार फरकून टाकणारे धर्मवीर, गुजरात, मध्य प्रदेश, त्रिचनापल्लीवर स्वराज्याची मोहर उमटवणारे शूरसेनानी, 15 सिंहाच्या जबड्यात घालून हात मराठ्यांची जात अजरामर करणारे श्रीमंत संभाजीराजे. आणि काय वर्णू मी आपली महती. स्वारी आज इतक्या आनंदात काय कारण असेल बरे? युवराजी, आम्ही नकाशिका ग्रंथ लिहून पूर्ण केला आणि तो सर्वप्रथम आपणास ऐकावे असे आम्हाला वाटते. स्वामी, मग लवकर ऐकवा ना आम्हास. आपली काव्यरचना म्हटली की मन अधीर होते. कधी एकदा आपले रसमधुर शब्द आम्ही आमच्या काळजाच्या कुशीत प्रेमी साठवितो ऐसे होते आम्हास. खूप खूप आनंद होतो ऐकताना. स्वामी ऐकवा ना स्वामी. हो हो युवराजी, ऐकवतो. पण नकाशिका ग्रंथ ऐकून आवडल्यावर आम्हाला बक्षीस म्हणून काय द्याल? आम्ही कोण बक्षीस देणार प्राणनाथांना? आमच्या तनमनावर तर फक्त आपलीच सत्ता आहे. आमची सारी दौलत ही आपलीच आहे. घ्यावे आपण जे आपल्या मनात असेल ते. आम्हाच वचन द्यावे. आम्हाच बाळाली बक्षीस द्याल म्हणून. आणि सरकार अगो आम्हास वचन द्यावे. हो, अगदी तुमच्यासारखेच. आम्हा सर्वांसाठी यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, अगदी जाणत्या राजांसाठी. मग आबासाहेबांच्या थोरल्या सुनबाईची स्वारींना आज्ञा आहे. आम्हास नखशिखा ग्रंथ हा शीघ्र ऐकवावा. चरण जंगजिनी चरण धर्म कर नबी ललित गंभीर उदर लक्ष्मी विशाल वर वर अतिधीर गमंजुचारी कर देत फल एक सुंदर लवती नितिजात सकल बल. शुभ्र चांदणे शरदाची आण शुभ्र सरोवर मनोमनी शुभ्र तुडाच्या ल्याली कुंकुम शुभ्र सदिती प्रिय सजनी अंतरातया स्पंदून जाई सुहास्य वदना शुभ कमली नेत्र कटाक्षे सरळे चेतन एक मधुर हास्य करी मधुर चंद्रिका अहो मधुर हास्य करी मधुर चंद्रिका श्वासा मधुरे फुले राधिका ताऱ्यांचे सिटीबंद उमटुनी केंद्र गेले स्वरधिका केशबद्धान ऋणधुन वाजे पायी पंचर मदना शिका ऋतुमन भासे जीवन सुंदर ऐशी सुंदर नखशिका ऐशी सुंदर बिजली 9 सालों से उसका फिर की जज्बातों में बगावत देखते आ रहे हैं. हर जंग जंग बिगड़ता हूँ लेकिन उसका अंजाम मुगलिया सल्तनत के नकाब होती जाती है. खामोश. सल्तनत का इकबाल बुलंद होने के लिए सिर्फ मुकद्दर होना जरूरी नहीं. हमें किसी भी हालत में उस सांभा की गिरफ्तारी चाहिए. अभी किसी वक्त हुक्म की तामील हो. ये आलमना पुस्तक महफूज है आलमना, लेकिन हमारे तेज नाखून कच्चे नहीं. हम मुगल आजत वजीर ताज का मस्त बहार थे. वक्त और हालात के तहत गुस्ताखी होना लाजम है हुजूर आला, लेकिन हमारे कलाइयों में भी वो जज्बात है. हम खुद तशरीफ लेके रखते और उसे हम मुनासिब समझते हैं. लड़ाई की ताकत और हौसले की गर्मी फतेह किताबों को जिंदा रखती है.
अपने शमशेर को मयान से बाहर साथ लेने का मौका तो दो। सारी रियासती तैयारियां मुकम्मल करो और उस नामुराद सांबा को हमारे सामने पेश करो। जिंदा या मुर्दा? शान शहंशाह, मैं वजीर मुकरम खान, सल्तनत ए मुगल अकायद अहमद खिदमतगार, मोगली सल्तनत के सरताज, हर झंडे की कसम खाता हूं इंशाअल्लाह सल्तनत ए मोगली अकायद के दुश्मन काफिर संभा का नामुराद सर आगे बादशाह के सामने पेश होगा। गणोजी शिर्के अपने तलबे सबसे सरसमला लड़ाई शामिल हुए। और मुगल सल्तनत से दगाबाजी की इल्जाम की तहत उस काफिर संभा को तबाह कर दो। जाओ। जी आलमबरा, ये गणोजी शिर्के कई सालों से सिर्फ सलाह मशवरा देता आ रहा है। ये मुगल सल्तनत का लुक है, हिस्सा नहीं। वो सिवा और संभा, उन मरहट्टों की हम कई सालों से बगावत सहते आए हैं। ये गणोजी शिर्के का खून भी मरहट्टों का होगा। ये नाजायज कब पलटवार करेगा पता नहीं चलेगा। गुस्सा की बात हो जाए आलमबरा, लेकिन ये गणोजी शिर्के मुगल सल्तनत का सच्चा और वफादार मुकद्दर है। ये सच है मुखरब, ये गणोजी शिर्के मुगल सल्तनत का सच्चा और वफादार मुकद्दर है। लेकिन वफादारी और मुकद्दर का जज्बा कभी कभी इंसान को गुस्ताख बना देता है। लेकिन आलमबरा, इस गणोजी शिर्के पर निगाह रखो। जो जी आलमबरा, संभा, सिवा का छावा, या अल्लाह, या खुदा, तूने दुश्मन दिया वो भी संभा जैसा दिया। या अल्लाह, संभा बगावती है मगर नाज है अभी उस पर। वो कभी शराब नहीं पीता, औरत और नाच गाने में कभी कैद नहीं हुआ। पराई औरत, बुजुर्ग सबकी इज्जत करता है वो मुगल सल्तनत का दुश्मन सही, मगर मरहट्टों का आदर्श राजा है वो राजा। या अल्लाह, या खुदा, तूने दुश्मन दिया वो भी संभा जैसा दिया। संभा जैसा दिया। राजे, कवी कलश याने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही। आम्ही जो निर्णय दिलाय तो निर्णय पुन्हा अभ्यास करणार आणि संभाजीराजांना कुठेही गाफील न ठेवता आम्ही हा निर्णय दिलेला आहे। तरीही तो निर्णय आम्हाला मान्य नाही। आपण आमच्या सोयीने का आणि आम्ही आपला आदरही करतो, पण स्वराज्याच्या न्याय निवाड्यात आम्ही कधीच गैरसमज नाही। कारण हे राज्य आपले नाही तर हे राज्य रहितच आहे। तर झालं गेलं मिश्र आणि कामगिरी रुजू या स्वराज्याला, या रहितेला तुमच्यासारख्या जिगरबाजांची गरज आहे। आणि आम्हाला तुम्हाला तुम्हाला जर आमची गरज असती तर या दिवाळीला आमचा न्याय निवाडा करायला हवा नसता आणि आम्हाला सोयरीक फळवता। आम्ही संभाजीराजे भोसलेचे सोयरीक वा, पण न्याय लागतो दुसऱ्यांच्या बाजूला। आम्हाला ही मान मर्यादा इज्जत आहे संभाजीराजे। झालं ते मिश्रा आणि पूर्वपथावर या उगाच राहायचा सर्व तरुण मनाला ताण आणि वैराला संधी मात्र देऊ नका। तो औरंग्या एकमेकांस फितूर करण्यात तरबेज आहे। तेव्हा झालं गेलं विसरा आणि कामगिरीवर रुजू हा। नाही, हे आता शक्य नाही। आत आत घुसमट झाले आमची, काही मिळत नाही तिथं, पण न्याय तरी आमच्या बाजूला लागण्याची आशा होती मुलाची, तीही मिटली। काय आहे या चाकरीत? शेवटी मरणच, बाकी काही नाही। त्या औरंगजेबाच्या इथे धन दौलत जमीन जुमला आणि राणागडात पेलं तर जन्माचा फलकेशा राहणार नाही
अहो तुम्हाला तुमच्या बाजूने न्याय मिळाला नाही म्हणून स्वराज्य सोडून त्या औरंगाच्या तळी टाकणार अशासाठी घर दौलत नवी जुळण्यासाठी अरे तू तुझ्या जिंदगानीवर त्या राष्ट्राची त्या मराठी माणसाची इमानी काय सेवा करायची आणि जी आमच्या हाती घडावी अशी जगदीश स्वराज्य इच्छा पण तुम्ही तर अजूनही वेळ गेली नाही शेती अविचार मनातून काढून टाका आणि सैन्य दलात सामील व्हा नाही ते आता शक्य नाही आम्ही आवळ्याच्या बियांची भेट ठेवण्यात आलो आहोत हे तर आम्ही परप्रांतीयांनी लढाईची बातच केली नसती एवढंच काय तर आमच्याबद्दल मनात वय देखील आणलं नसतं. पण इथं आपलीच माणसं आपल्याशी दगाबाजी करतात याचीच खंत वाटते आम्हाला नाहीतर अख्ख्या भारताला आम्ही आमचा महाराष्ट्र बनवला असता